नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कंट्रोल लेक्चर सीरीजमध्ये स्वागत आहे। आज आपण प्रमाण व भागीदारी या प्रकरणावरचा एक पुढचा व्हिडिओ घेऊन आलोय आणि हा बेसिक आहे। त्यामध्ये थोडंसं आपल्याला इथून काही संकल्पना शिकायच्यात आणि या व्हिडिओमध्ये शिकलेल्या संकल्पना इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये एकदम डीप मधल्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्या कामी पडणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला व्यवस्थित पहा आणि समजून घ्या। पुढचे व्हिडिओ मग डीप मध्ये असणार आहेत यापेक्षा। ठीक, तर चला चालू करूया। काय असणार आहे तर बघा, मी एक प्रश्न वर दिलेला आहे, प्रश्न वाचायचा मी सेट करतोय, तोपर्यंत तुम्ही प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि लगेच त्या प्रश्नाचा आन्सर सोडवण्याचा प्रयत्न करायचा येत असेल तर, नाहीतर मग मी सांगतो व्यवस्थित समजून घ्या। ठीक, बघा प्रश्न वाचून घ्या। शामरावांनी 10,000 रुपये भांडवल 3 वर्ष व रामरावांनी 8,000 रुपये भांडवल 2 वर्षासाठी एका व्यवसायात गुंतवले। शामरावांना 3,000 रुपये नफा झाला तर रामरावांचा वाटा किती, म्हणजे रामरावांना नफा किती मिळाला असं म्हणतोय। ठीक, तर असा प्रश्न आलाय। आतापर्यंत आपण मागच्या ज्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यामध्ये कालावधी दिलेला नव्हता, आता इथे कालावधी दिलेला आहे 3 वर्ष आणि तिकडं 2 वर्ष। ठीक, आता या कालावधी दिलेला असल्यावर करायचं काय, तुम्हाला आठवत असेल बघा, मी याचा एक फॉर्म्युला सांगितला होता, ढोबळमानाने सोप्या भाषेत सांगितला होता की नफा बरोबर काय सांगितलं होता, नफा बरोबर, ठीक काय सांगितलं होतं बघा, नफा बरोबर सोप्या भाषेत सांगितलं होतं आहे ना, पैसा गुणिले कालावधी किंवा टाइम, वेळ म्हणूयात आपण, पैसा गुणिला वेळ। ठीक, असं सोप्या भाषेमध्ये सांगितलं होता। त्याला गणितीय भाषेत सांगत असताना नफ्याचे प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण गुणिले मुदतीचे प्रमाण, असं आपण गणितीय भाषेत सांगतो। पण मी आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं, नफा बरोबर पैसा गुणिला वेळ असतं। आपल्याला पैसा गुणिला वेळ, पैसा गुणिला हे वेळ करायचे, जेवढे पैसे गुंतवलेत त्याच्यानुसार करायचं आपल्याला। ठीक, बघा चालू करूयात। आपल्याला एक दिला शामराव, तर शामरावाचं सगळं नाव लिहित बसायचं नाही, शामरावाचं यस लिहून टाकायचं आणि दुसरा दिलाय रामराव, तर रामरावाचा आर लिहून टाकलाय। ठीक, आता व्यवस्थित बघा, शामरावांनी 10,000 रुपये गुंतवले, म्हणते किती रुपये गुंतवले, 10,000 रुपये, तर हे 10,000 लिहून टाकले। ठीक, किती वेळेसाठी गुंतवले तर 3 वर्ष, हे 3 वर्ष सुद्धा लिहून टाकले, वेळ लिहून टाकल्या 3 वर्ष, एवढ्या वेळेसाठी गुंतवले आपण लिहून टाकले। नंतर रामरावांनी 8,000 रुपये, किती हजार, 8,000 रुपये गुंतवले, किती वर्ष तर 2 वर्षासाठी, 2 वर्ष। ठीक, यांच्यामध्ये गुणाकार असतो, तर इथे पण गुणाकाराचं चिन्ह ठेवून द्यायचं। ठीक, आता एक तर गुणाकार करा, नाही तर तुम्ही याची काटाकाटी सुद्धा करू शकता। बघा, मी स्टार्टिंगला गुणाकार करतो, एकदम बेसिक सांगतो पहिल्यांदा। 10,000 गुणिले 3 केलं तर 30,000 होत असतं, किती हजार होत असतं, 30,000। ठीक, हे लिहून टाकलं 30,000। यांच्यामध्ये रेशो दाखवायचा आहे, 8,000 गुणिले 2 केलं तर 8 2 16, हे वरचे 3 शून्य जशास तसे। ठीक, 16,000। आता यांची काटाकाटी करत असताना सोप्या भाषेत बघायचं, याला आपण म्हणूयात 1000 न भाग द्यायचा, म्हणजे समान शून्य कट करा ना। बघा, याच्यावर 3 शून्य आहेत तर हे 3 शून्य आणि इकडचे सुद्धा 3, तिकडचे 3 तर इकडचे पण 3 शून्य कट झाले पाहिजे, ते कट केले। आता कोण राहिले आपल्याकडे, सर 30 राहिले आणि इकडे कोण राहिले, 16। गुणोत्तर प्रमाणात काढायचे आणि गुणोत्तराचा अर्थ असतो की लहानात लहान असलं पाहिजे, खूप लहान असलं पाहिजे, सगळ्यात लहान, त्यापेक्षा लहान झालं नाही पाहिजे। ठीक, मग मी याला भाग देईल, 2 ने भाग दिला तर 15चा भाग जाईल आणि याला कितीचा जाईल रे, 8चा, यापेक्षा लहान होणार नाही, कारण दोघांना दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही। असं करायचं नाही, याला 5 ने देतो सर आणि याला 2 ने देतो, तसं करायचं नाही, दोघांना समान संख्येने भाग दिला पाहिजे। आणि हे जे आलेलं असतं, हे जे प्रमाण आलेलं असतं, हे नफ्याचं प्रमाण असतं। कोणाचं असतं, नफ्याचे प्रमाण, नफ्याचे प्रमाण। आता नफ्याचं प्रमाण जर एवढं आलं असेल, नफ्याचं प्रमाण एवढं आलं असेल तर ऑलमोस्ट आपला आन्सर आलं। करायचं काय फक्त ते समजून घ्या। करत असताना मला एक ऑब्झर्व करा की आपल्याला कोणाचा तरी नफा दिलेला पाहिजे, कोणाचा तरी एकाचा, एक तर शामरावचा पाहिजे, नाहीतर रामरावचा पाहिजे, नाहीतर दोघांचा मिळून तरी पाहिजे, कमीत कमी तेवढा तरी दिलेला पाहिजे। मग आपण म्हणूयात, इथं आम्हाला दिलेला आहे सर शामरावाचा नफा, किती दिलाय रे, तर शामरावाचा 3,000 रुपये नफा दिलेला आहे। मग मला सांगा शामरावाचं प्रमाण किती आहे, तर हे शामरावाच्या खाली 15 आले, म्हणजे शामरावाचं प्रमाण 15 असणार आहे। शामरावाचं प्रमाण किती, 15। तर मग सोप्या भाषेत करा ना, बघा शामरावाचं नफ्याचं प्रमाण आहे 15 प्रमाण, व्यवस्थित येतोय, मी फार बेसिक सांगतोय। नंतर शामरावाचं 15 प्रमाण कोणाच्या बरोबर आहे, तर 3,000 रुपयाच्या बरोबर। बघा 3,000 रुपये, कारण शामरावांना 3,000 रुपये मिळाले म्हणले, म्हणून शामरावाच्या प्रमाणासोबत कंपॅरिझन करतोय। आता काढायचं आपल्याला रामरावाचा वाटा, रामरावाचा नफा किती असेल। ठीक, तर मग रामरावाचं प्रमाण किती आहे, तर आपल्याला म्हणावं लागेल रामरावाचं प्रमाण 8 आहे, म्हणून मग सर आम्ही म्हणणार 8 प्रमाण बरोबर किती, 8 प्रमाण बरोबर किती, बस एवढी मांडणी करायची। ठीक, आता एवढी मांडणी झाल्यावर तर इथून पुढे काय करायचं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, याचा इकडे गुणाकार, याचा इकडे गुणाकार। ठीक, इकडे मांडून घेतो बघा, मी वाटल्यास बेसिक एकदम बघा, 8 गुणिला सर किती होते, तर हे 3,000, हे 3,000, कारण आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे आणि खाली कोण येईल, 15। करा काटाकाटी, बघा काटाकाटी करूयात। सर 15 1 15, 15 2 30, वरचे 2 शून्य जशास तसे,
8 दोन्ही 16 आणि याच्यावरचे हे 2 शून्य जशास तसे. तर 1600 रुपये हे कोणाला भेटले असेल रे? तर रामरावांना. कोणाला भेटले असेल? रामराव यांना किती रुपये नफा झाला असेल? 1600 रुपये नफा झाला असेल. तर असं तुम्हाला जमलं पाहिजे आणि एकदम बेसिक आहे ना, सोपं आहे ना. काय रे, शून्य शून्य कट केलं, प्रमाण काढलं. आता शामरावाचं 15 होतं, तर रामरावाचं किती? रामरावाचं 8. 15 म्हणजे 3000, तर 8 म्हणजे किती? काटाकाटी केला आलाय. तर अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि मला तर वाटतं तुम्ही आता करसाल, व्यवस्थित परफेक्ट करसाल. ठीक. तर असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा थोडंसं भारी, पण हे महत्त्वाचं आहे, संकल्पना महत्त्वाची आहे. तर ह्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे आणि मला तर वाटतं आपले विद्यार्थी सगळे, आपले सगळे मित्रमंडळी सगळे एकदम भारी करून टाकतील करतालचा. ठीक. चला, तर मला वाटतं हा प्रश्न क्लिअर झाला असेल. तर असाच पुढचा प्रश्न घेऊयात, बघूयात काय प्रश्न म्हणतो. तर मी या प्रश्नाला सेट करतो, तोपर्यंत तुमचा प्रश्न लिहून झाला पाहिजे. तोपर्यंत तुमचा प्रश्न लिहून, वाचून आणि आन्सर काढणं सुरू झालं पाहिजे ऑलमोस्ट. ठीक. बघा काय म्हणते. ए ने 4500 रुपये भांडवल 2 वर्षाकरिता, बी ने 6000 रुपये भांडवल 3 वर्षाकरिता एका व्यवसायात गुंतवले. एका व्यवसायात म्हणा किंवा धंद्यामध्ये म्हणा, काही फरक पडत नसतो. त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी कोणाला म्हणले बघा, बी ला 1200 रुपये नफा मिळाला, तर ए चा वाटा किती किंवा ए ला किती नफा मिळाला असेल. ठीक. 2 नावं दिलेत, दोन्हीच्या दोन्ही नावं लिहून टाकायची. एक ए आहे आणि दुसरा कोण आहे रे? बी. ठीक. मग सर ए ने किती गुंतवले? 4500. हे लिहून टाकले 4500. किती वेळेसाठी गुंतवले? 2 वर्षासाठी. गुणले 2 वर्ष. लगेच क्लिक करून टाकायचा 2 वर्ष. नंतर सर बी ने किती गुंतवले? 6000. किती गुंतवले? 6000. आणि किती वर्षासाठी? 3 वर्ष. तर हे 6000 गुणिले 3 वर्ष. ठीक. हे लिहून टाकले 3 वर्ष. बस, अजून काही दिलेलं नाही. फक्त आपल्याला माहिती आहे की बी ला 1200 रुपये मिळाले. म्हणजे पहिल्यांदा बीचं नफ्याचं प्रमाण काढावं लागेल. कोणाचं प्रमाण काढावं लागेल? नफ्याचे प्रमाण काढावं लागेल आणि तेच काढायचं. ठीक. बघा, लहानात लहान करायचा. लगेच एक तर काटाकाटी होत असेल तर करायची, नाही तर मग काय म्हणतो बघा, इकडचे 2 शून्य, इकडचे 2 शून्य पहिल्यांदा कट करून घ्यायचे. पहिल्यांदा कट करून घ्यायची. काय सांगतो व्यवस्थित आहे का? पटापट गुणाकार करून नंतर लहान केल्यापेक्षा इथंच काटाकाटी करायची. दोन्हीकडे 100 भाग दिला असं करायचं जराच. इकडे पण आणि इकडे पण. ह्या शिरेश मारून घ्या वाटलास. इकडे पण आणि इकडे पण भाग दिलाय. 0 0 कट केले म्हणजे 100 ने भाग दिला. 2 शून्य कट केले म्हणून. नंतर बघा, इथं 45 आहे आणि इथं किती आहे? 60 आहे. इथं किती आहे? 60. तर 15 × 15, 15 त्रिक 45, 15 चौक 60. कोणत्याही संख्येने भाग द्या, फक्त दोन्हीकडे समान संख्येने भाग द्यायचे. दोन्हीकडे समान संख्येने भाग द्यायचा. हा पॉईंट लक्षात असू द्या. दिलाय भाग इथपर्यंत गेला. नंतर पुन्हा कुणीकडे भाग जातोय का? तर हे 3 आणि इकडचे एक 3, हे दोघ जण कट होऊ शकतात. झाले कट. अजून कोणी भाग जातोय बघा, इथं राहिले 2, इथं राहिले 4. तर बे एक बे आणि बे दोन्ही 4. कोण राहिले बघा? एकास 2. वाटल्यास खाली लिहूयात थोडंसं. एकास 2. ठीक. तर हे तुमचं अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे याचा दोघांचं नफ्याचं प्रमाण, हे जे प्रमाण आले नफ्याचं प्रमाण आले, नफ्याचं प्रमाण किती आलं? तर एकास 2 आलं. ठीक. काय केलं नसेल कळलं तर एकदा बॅक मागे जा आणि व्हिडिओ परत पहा, काटाकाटी कशी केली. तर आता ह्याच काटाकाटीला आपल्या गणितीय भाषेत सांगतो की नेमकं करायचं काय. ही प्रॅक्टिस तुमची अशी असली पाहिजे. तुमची प्रॅक्टिस अशी असली पाहिजे. तर स्टार्टिंगला नका करू अशी प्रॅक्टिस, हळूहळू होऊन जाईल ती प्रॅक्टिस, त्याचा काही विषय नाही. स्टार्टिंगला नाही केली तरी चालेल. ठीक. बघा, इथंच होतो स्टार्ट. ठीक. आता गणितीय भाषेत ऐका. आतापर्यंत केलेलं शॉर्टकट केलं होतं, आता गणितीय भाषेत ऐका. ठीक. गुणाकार करून घ्या. सर 4500 आणि 2000, 4500 ची दुप्पट केली तर ती किती होते रे? तर तुम्ही म्हणसाल सर 9000 होत्या. ठीक. ही रेषाशी जशाच तशी होत. 6000 ची 3 पट, 6000 गुणिले 3 केलं तर सायंत्रिक 18 आणि वरचे 3 शून्य जशाच तशा 18000. ठीक. हे झालं. एकदम बेसिक आहे ना, असं करून टाकायचं गुणाकार. सर गुणाकारापेक्षा ते भारी होतं तर मग ते करा. गुणाकार वाटला तर गुणाकार करा. ठीक. बघा मग, हे 3 शून्य, हे 3 शून्य कट. इथं राहिले 9, इथं राहिले 18. दोघांना कशाने भाग जातो? 9 ने भाग जातो, तर द्यायचा. 9 1 9, रेशोचं जशाच तसं, आणि 9 2 18, एकास 2. बघा, आता केलं होतं शॉर्टकट, एकास 2 आलं होतं. आता बी शॉर्टकट, आता संकल्पनेनुसार पण काय आलं? एकास 2. तर शॉर्टकट करा. आता या संख्या छोट्या होत्या म्हणून हे सोपं गेलं गुणाकाराला. संख्या थोड्याशा ऑड आल्या की गुणाकाराला अवघड जातं. त्यामुळे शॉर्टकट लक्षात असू द्या. मी दोन्ही सांगणार आहे, शॉर्टकट प्लस संकल्पना, शॉर्टकट प्लस संकल्पना. आणि हळूहळू आपण फक्त शॉर्टकटवर, म्हणजे काटाकाटी जागीच काटाकाटी करण्यावर फोकस करणार आहे. ठीक. बघा, हे जे आलंय काय आलंय ते नेहमी सांगतोय बघा, प्रत्येक वेळेस सांगतोय. हे असतं नफ्याचे प्रमाण. नफ्याचे प्रमाण म्हणजे नफा नेमका वाटून कोणत्या हिश्श्यात घ्यायचा? तर एकाच 2. म्हणजे याला जर 1 रुपया भेटला त्याला 2 रुपये भेटले पाहिजे, म्हणजे दुप्पट भेटले पाहिजे. हा नफा वाटून घेतोय. ठीक. मग नफा वाटून घ्यायचा आहे तर मला एक सांगा भाई, कोणाचा नफा दिलेला आहे तुम्हाला? सर आम्हाला ना बी ला 1200 रुपये मिळाले, हे सांगून दिले त्यांनी. बी ला किती रुपये मिळाले? 1200 रुपये. इथं बी शॉर्टकट सांगतो, इथं बी शॉर्टकट सांगतो. ऐका, शॉर्टकट आहे, शॉर्टकट आहे. नंतर संकल्पना तिकडे सांगतो. ठीक. मला सांगा, हे बी ला किती रुपये मिळाले म्हणले रे? 1200 रुपये. ठीक. बी ला किती रुपये मिळाले म्हणले? 1200 रुपये. मला सांगा, बी ला 1200 भेटले,
तर या 2 ला गुणिले किती केला असेल? 2 ला गुणिले लगेच क्लिक झालं पाहिजे ना, 600. 600 ची दुप्पट आहे ना 1200. 2 ला गुणिले केलं त्यावेळेस 1200 आलं. इकडं 600 ने गुणलो तर इकडं पण 600 नेच गुणायचं आणि इकडे 600 ने गुणलो तर 601. 601 किती होतं रे? 600. तर 600 रुपये कोणाला मिळाले असेल? ए ला मिळालेले असेल. कोणाला मिळाले असेल? ए ला. हे असं आपल्याला जमलं पाहिजे. बरं सर, ही शॉर्टकट काय आम्हाला जास्त कळालं नाही. तर आता संकल्पनेनुसार आता जे आपण करत होतो ते हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्यायचं ना, व्हिडिओ पॉज करू. आता बघा, संकल्पनेनुसार या व्हिडिओ पुरतं आपण, या प्रश्नापुरतं आपण कन्सेप्टनुसारच चालूयात. ठीक. मला सांगा, बी ला 1200 रुपये मिळाले आणि बीचं प्रमाण किती आहे? 2 प्रमाण. बीचं प्रमाण किती आहे? 2 प्रमाण. खणखण लिहून टाकायची इथं बघा. 2 प्रमाण बराबर किती रे? तर 1200 रुपये. आपल्याला म्हणले एचं काढा आणि एचं प्रमाण किती आहे? 1. एचं प्रमाण 1 आहे तर 1 प्रमाण बराबर किती? 1 प्रमाण बराबर किती? बस तिरपा गुणाकार करा. याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. सर 1 गुणिला 1200, जे 2 संख्या असतात त्या वर असतात. ज्या 2 संख्या असतात त्या वर. मग यांची काटाकाटी करायची. बघा काटाकाटी बघा बघा. बे 1 बे, बे सकम 12, हे वरचे 2 शून्य जशास तसे. तर 600 रुपये. 600 रुपये कोणाला मिळाले रे? एला. हा नफा झाला याचा, असं आम्हाला म्हणावं लागेल. किती सोपं आहे रे. बघा, जे इकडे केलं होतं तेच आहे, फक्त तिकडे मांडणी थोडी वेगळी केली, इथं शॉर्टकट वेगळी केली होती. तर असं तुम्हाला दोन्ही प्रकारे जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे. मला तर अपेक्षा आहे तुमच्याकडून जमणारच. ठीक. तर एला 600 आणि बीचे तर 1200 दिलेले आहे. दोघांना मिळून विचारले तर 1800 रुपये. असं तुम्हाला जमलं पाहिजे. अपेक्षा आहे तुम्हाला जमेल आणि भारी जमेल. ठीक. चला, तर असेच आता प्रश्न पुढचे पाहूया काय काय आहेत. तर बघा, नेक्स्ट प्रश्न वाचून घ्यायचा तुम्ही. प्रश्न मी जोपर्यंत सेट करतोय तोपर्यंत तुमचं वाचून लिहून झालं पाहिजे. ठीक. किंवा पॉज करून लिहित चला. वा बघा, प्रश्न काय होता. एका धंद्यामध्ये ए आणि बी ने 5800 रुपये नफा मिळवला. हे काय दिलं रे तुम्हाला? नफा दिलाय. हा नफा आहे. ठीक. हा ना ए ने गुंतवलेला आहे ना बी ने गुंतवलेला आहे. व्यवसाय संपल्याच्या नंतर दोघांना 5800 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. बी ने 6300 रुपये. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न व्यवस्थित वाचा. लगेच करायचं नाही. हा बघा, असं लगेच प्रॅक्टिस जर नसेल तर आपल्याला काय होते बघा, हे असे आपण नाव लिहून टाकतो आणि वाचण्यामध्ये बी ने 6300 रुपये 3 वर्षासाठी इकडे लिहून टाकतो. 6300 रुपये 3 वर्षासाठी. पण व्यवस्थित आहे का? ए खाली लिहायचे का? नाही. कोणी म्हणलंय? बी ने. कोणी म्हणलंय? बी ने. प्रश्नाला महत्वाचा आहे. प्रश्नाला महत्वाचा आहे. एक तर तुम्हाला हे इकडे लिहावं लागेल, नाही तर मग बीचं नाव तरी अगोदर लिहावं लागेल. पण आपण संकल्पनेनुसार जसे असतं तसं ठेवूया. ए अगोदर बी नंतर. बघा, मग बी ने किती गुंतवले? 6300 रुपये. किती वर्षासाठी? तर 3 वर्षासाठी. म्हणून गुणिले किती वर्ष रे? 3 वर्ष. हे पॉइंट लक्षात असू द्या. प्रश्नावर फोकस कुठं करायचं ते सांगतोय. फोकस असलं पाहिजे तुमचं. नंतर ए ने 2 वर्षासाठी 3600 रुपये. आता एचं दिले, एचं आता दिले तर आता लिहा 3600 रुपये. किती वर्ष? सर 2 वर्ष. हे लिहून टाकलं 2 वर्ष. ठीक. गुंतवल्यास एकूण नफ्यापैकी. एकूण नफ्यापैकी म्हणजे कोणापैकी रे? हे 5800 रुपयापैकी है ना. नफा आहे ना तो 5800 रुपये. नफ्यापैकी एचा वाटा किती? एचा वाटा किती? चला, पहिल्यांदा त्यांचं वाटणी कोणत्या भागात करून घ्यायची ते तर माहित असलं पाहिजे. नाही तर अक्षय कुमार सारखा करताल 1 मेरा 2 तेरा, 1 2 मेरा 2 तेरा, 3 मेरा 3 तेरा. अक्षय कुमारची वाटणी माहिती आहे ना हेराफेरी मधली, तशी नको व्हायला. ठीक. तर हे आपल्याला जमायला पाहिजे. चला, आता शॉर्टकट समजून घ्या. शॉर्टकटच असलं पाहिजे. आता संकल्पना नाही सांगणार. शॉर्टकट. दोन्हीकडचे समान शून्य कट करायचे. हे 2 शून्य, हे 2 शून्य कट. नसेल जमत तर तुम्ही तुमचं गुणाकार करायचा. इकडचा गुणाकार तिकडचा गुणाकार, त्याला लहानात लहान केलं तरी चालेल, पण ते आता तुम्ही करायचंय. मी शॉर्टकट सांगतो कारण आपल्याला वेळ वाचवणं महत्वाचं आहे. ठीक. बघा, 36 ला 63 ला दोघांना कशाने भाग जातो रे? तर सर दोघांना पण आम्हाला वाटतं 9 ने भाग जातो. पाडेपाठ असले पाहिजे मग लगेच क्लिक होते. दोघांना कशाने भाग जातो? 9 ने. द्या भाग. 9 चोक 36, 9 7 63. परत सांगतोय, दोन्हीकडे समान संख्येने भाग द्यायचा आणि समान संख्येने भाग द्यायचा. क्लिअर झालं पाहिजे. नंतर सर वाटल्यास करून घ्या. 4 2 8. या दोघांचा गुणाकार किती आला? 8 आणि 7 3 21. ठीक. सर 7 3 21 पण झाला, 8 पण झालाय. आता या दोघायला कोणत्याने भाग जातो का रे? नाही ना. या दोघायला कोणच भाग जात नाही तर संपलं तुमचं. हेच जेवढं लहान होईल तेवढं दोघांना भाग गेला पाहिजे. आणि हे काय असेल मग तुमचं? तर नफ्याचे प्रमाण. कोणाचे प्रमाण असेल? नफ्याचे प्रमाण. भेटलं. नफा कोणत्या हिशोबात वाटून घ्यायचा ते सापडलं आपल्याला. याच हिशोबात नफा वाटून घ्यायचा. संपला ना भाऊ. नफ्याचा वाटा भेटला असेल तर मला एक सांगा रे, हे लय महत्वाचं. आता इथून पुढे मागच्या 2 प्रश्नासारखं नाहीये. हे ए आणि बी दोघांना नफा झालाय बरं का. दोघांना मिळून नफा झाला. आपल्याला विचारलाय एचा नफा. कोणाचा नफा विचारलाय? एचा. ठीक. तर एचा नफा काढण्यासाठी मला काय करावं लागेल? बघा, एचा नफा काढतोय मी. कोणाचा काढतोय? एचा. मला सांगा दोघांना मिळून किती झाला रे?
5,800. ठीक, व्यवस्थित समजून घ्या, एकदम बेसिक सांगतोय. 5,800 दोघांना मिळून झाला म्हणजे मला दोघांच्या प्रमाणाची सुद्धा काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. दोघांच्या प्रमाणाची, हा ना एचा आहे ना बीचा आहे, दोघांचा मिळून आहे, दोघांचा मिळून आहे तर दोघांच्या प्रमाणाची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. दोघांचा मिळून आहे म्हणून. ठीक, मग सर 8 + 21, चला बेरीज करूयात. बघा बरं, हे 5,800 जशाच तसे आणि ही दोघांची बेरीज किती होते रे, 29 होते. म्हटलं से वरच्या भागात टाकून देतो, रेश मारून टाकतो. ठीक, 29. ठीक, आता 29 ने 5,800 ला भाग द्यायचा, भाग देणं चालू करूयात. बघा 29 × 29, 29 दोन्ही 58 पाडा आला पाहिजे. 29 ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही. ठीक, आता हा 200 रुपये जो आलाय, हा 200 रुपये जो आलाय हा एक प्रमाण बरोबर आलाय. किती प्रमाण बरोबर आलाय, एक प्रमाण. आणि एचं प्रमाण किती आहे, एचं प्रमाण किती आहे, तर एचं प्रमाण आहे सर 8, म्हणून याला गुणिले किती करा, 8. तसं तर इथं लिहिलं तरी चालेल, तुम्ही तिकडे लिहिलं तरी चालेल. एचं प्रमाण 8 आहे म्हणून सांगा 8 दोन्ही 16 आणि वरचे 2 जशास तसे 0, म्हणजे ए ला किती रुपये वाटा भेटला असेल, 1600 रुपये वाटा भेटला असेल. किती रुपये भेटला असेल, 1600, 1600. असं तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक, आता हे तर झालं एचं. बीचं काढायचं असेल रे तर मग काय करायचं, सर बीचं काढायचं ना, तर आम्ही एचे 1600 रुपये 5,800 मधून 1600 रुपये मायनस करणार, राहिलेले 4,200 कोणाचे असतील, बीचे असतील. हे असं लॉजिकल नका सांगू सर, संकल्पनेनुसार. तर ऐका, संकल्पनेनुसार सांगतोय, कन्सेप्टनुसार सांगतोय. बघा बीचं काढतोय कसं, तर सेम सर 5,800 रुपये दोघांना दिले होते म्हणून आम्ही दोघांच्या प्रमाणाची जशी इथं बेरीज केली तशी तिकडे पण बेरीज करणार. ठीक, बघा 8 + 21, एकदम बेसिक सांगतोय. नंतर सर हे 5,800 भागाकारात 29 जसे असते तसे, 29 ने आम्ही आत्ता भाग दिला होता आणि तो 200 आला होता. आता बीचं प्रमाण लिहा. बीचं प्रमाण किती आहे रे, तर 21. मग याला गुणिले किती करणार, तर तुम्ही म्हणले पाहिजे सर याला गुणिले 21. आत्ता भाग दिला ना याला, 200चा भाग गेला आणि 200 गुणिले 21 करायचं आहे. 200 गुणिले किती करायचं आहे, 21. बघा 21 × 21, 21 दोन्ही 42, वरचे 2 शून्य जशास तसे, 4,200 रुपये. कोणाला, बीला. आता आपल्याला विचारलं होतं एचं विचारलं होतं, तर एचं तर आन्सर काढलंच आपण 1600, सोबत बीचं सुद्धा काढलं, दोघांचं काढलं आणि दोघांची काढायचंय, म्हणजे अशी आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक, मला वाटतं तुम्ही अशी प्रॅक्टिस करसाल, 100% करसाल, काही विषय नाही. ठीक, अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्हाला हा पॉईंट क्लिअरच झाला असेल. ठीक, चला क्लिअर झाला असेल, व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. ठीक, बघतो असा एखादा पुढे प्रश्न असेल तर तो प्रश्न घेऊन. हा एक प्रश्न दिसतोय इथे, तर या प्रश्नाला तुम्ही लिहून घ्यायचं, तोपर्यंत मी याला सेट करतोय. ठीक, चला लिहून घ्या पटकन आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा, वाचायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. बघा अ ने 34,000 रुपये 3 वर्षासाठी, ब ने 51,000 रुपये 4 वर्षासाठी एका व्यवसायात गुंतवले. व्यवहारात एकूण नफ्यापैकी ब ला, म्हणजे कोणाचा नफा दिला रे आता, ब चा नफा दिलाय, ब ला 28,000 रुपये नफा झाला. नफा मिळाल्यास अ चा वाटा किती किंवा अ चा नफा किती, असं आपल्याला मिळेल. शब्दरचना बघा, अ च्या जागी अ आणि ब च्या जागी काही नावं देऊ द्या, राम, श्याम, अजय, विजय, संजय, काही नावं देऊ द्या. ते नावं आपल्याला काही गरज नाही, आपल्याला संख्या महत्वाची आहे. तर मी आता प्रत्येक प्रश्नामध्ये अ ब हे समानार्थी नावं ठेवलेले आहेत, अ ब ए बी अशी नावं ठेवलेली आहेत. तर तुम्ही त्याच्या जागी काही नाव आलं तर टेन्शन घ्यायचं नाही, फक्त संकल्पना क्लिअर करून घ्या. संकल्पना क्लिअर असेल तर तुम्ही सगळे पॉईंट क्लिअर होतात तुमचे. संकल्पना महत्वाची आहे. ठीक, चालू करू. बघा अ ने किती रुपये, 34,000 रुपये. ठीक, 34,000 रुपये 3 वर्षासाठी म्हणून गुणिले 3 वर्ष. नंतर कोण आहे, तर बी ने किती रुपये, 51,000 रुपये, किती वर्ष, 4 वर्ष. 51,000 रुपये किती वर्ष, 4 वर्ष. ठीक, लिहून टाकलं, गुंतवले. त्या व्यवहारात नफ्यापैकी बला, समोरचं नंतर बघू. पहिल्यांदा यांचं नफ्याचं प्रमाण काढायचं. कोणाचं प्रमाण काढायचं, नफ्याचं. बघा मी शॉर्टकट कसं करतोय, तुमची पण शॉर्टकट तशी झाली पाहिजे. नसल तर मग लगेच गुणाकार करा, त्याचं परत लहान करा, तसंही चालेल. पण मी तर म्हणेल, मी जी शॉर्टकट सांगतो त्याकडे लक्ष जर तुम्ही व्यवस्थित दिलं ना, तर तुम्हाला काही गरज नाही, गुणाकार करायची गरज नाही. बघा हे 3 शून्य, हे 3 शून्य कट, इथं राहिले 34, इथं राहिले 51, दोघांना भाग जाणारी संख्या पाडा लक्षात आला पाहिजे. 17 × 17, 17 दोन्ही 34, 17 ने भाग देतोय, 17 त्रिक 51. ठीक, ही रेषाशी असू द्या. ठीक, पुन्हा काट्याकाटी होणारी संख्या बघा, वाटल्यास करून घ्या. 3 × 3, 3 दोन्ही 6. तसं तर मी हे 3 आणि हे 3 कट करणार, 2 ने भाग देणार, पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी या दोघांचा गुणाकार करतोय. 2 त्रिक 6 आणि 3 चौक 12. ठीक, 3 चौक किती, 12, 4 त्रिक 12. इथं रेशोचं ठेवून देत, पण रेशो झाला का रे, हा नाही ना, हा रेशो नाही झाला सर, कारण रेशो म्हणजे लहानात लहान असतं. मग याला लहानात लहान करा. बघा दोघाला 6 × 1 6, 6 दोन्ही 12, 1 2. अरे भाई 1 2 हे तुमचं कशाचं प्रमाण झालं रे, नफ्याचे प्रमाण. नफ्याचे प्रमाण. मला सांगा कशाचं प्रमाण झालं,
नफ्याचे प्रमाण झालेलं आहे, असं आपल्याला जमलं पाहिजे. ठीक, मला तर वाटतं तुम्हाला आता जमलंच. आणि सोपं बघा, आता इथून पुढे लॉजिकल करत बसायची गरज नाही पडली पाहिजे. बाई बला किती भेटले रे? 28,000. किती भेटले? 28,000. आणि बचं वाटा नफ्याचं प्रमाण किती आहे? 2. अरे भाई 2 म्हणजे 28, दुप्पट म्हणजे 28. तर 1 म्हणजे किती? 14 ना भाऊ, 14 ना. दुप्पट 2 म्हणजे 28, तर 1 म्हणजे किती? 14. असं सोपं. नाही सर हे काही आम्हाला सांगू नका, गणितीय भाषेत सांगा. ऐका, गणितीय भाषेमध्ये, गणितीय भाषेत ऐका. ठीक, मला सांगा बीचं प्रमाण किती आहे रे? 2 प्रमाण. हे बघा, 2 प्रमाण बराबर म्हणजे बीला किती रुपये दिले रे? बीला किती रुपये? 28,000. 2 प्रमाण बरोबर 28,000 रुपये. आपल्याला कोण विचारले? एचं प्रमाण किती आहे? 1. 1 प्रमाण बरोबर किती? बस करायचं तिरपा गुणाकार, खतम आमचं काम. ठीक, बघा सिस्टमॅटिक सांगतोय. 1 गुणिला 28,000 भागाकारात 2. भागाकारात 2. बस काटाकाटी करा, लय सोपी गेली पाहिजे काटाकाटी. बे 1 बे चोक 8, वरचे 3 शून्य जशास तसे. आणि 14,000 गुणिले 1 केलं तर 14,000 रुपयेच येणार आहे. आणि हे 14,000 रुपये कोणाला मिळाले असं म्हटलं तर आपल्याला म्हणावं लागेल एला. एवढा काय झालेला आहे? नफा. बघा तोंडी पण आपण 14,000च काढला होता आणि असं आपण 14,000च काढलेला आहे. तर मला वाटतं हे काय संकल्पना आहे, याची शॉर्टकट कशी करायची, वेळ दिलेली असल्यास काय करायचं, या गोष्टी तुमच्या क्लिअरच झाल्या असेल. तर अशा पद्धतीने हे एक बेसिकचं आणि महत्वाचं आहे. आपल्या सरळ सेवेला खूप वेळेस विचारलं जातं, पण मी तुमचं 100% प्रकरण पूर्ण या चॅप्टरचं टाकून देणार आहे. 100% डीपमध्ये एकदम टाकणार आहे. ठीक, तर मला वाटतं तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूत, भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद, नमस्कार.